बारामती शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर टर्मिन इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। शरीर क्षमता वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि गंभीर दुष्परिणाम घडू शकणाऱ्या 100 टर्मिन इंजेक्शनासह एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की बारामती शहरातील सर्व्हिस रोड परिसरात एक इसम संशयास्पदरित्या इंजेक्शनाचा साठा घेऊन फिरत आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून धाड टाकली। यावेळी ॲक्टिवा स्कूटीवर बसलेल्या गौरव बाळासो जाधव याला ताब्यात घेण्यात आलं। झडती दरम्यान स्कूटीच्या डिकीत टर्मिन नावाने ओळखली जाणारी 100 सीलबंद इंजेक्शन आढळून आली। आरोपीकडे इंजेक्शन खरेदीचे कोणतेही वैध बिल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवाना नसल्याचं निष्पन्न झालं। प्राथमिक चौकशीत ही इंजेक्शने जिम आणि बॉडी बिल्डिंगसाठी प्रति बाटली सुमारे 500 रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईत सुमारे 33,400 रुपयांचे इंजेक्शन आणि 50,000 रुपयांची ॲक्टिवा स्कूटी एकूण 83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्याचबरोबर आता सदर आरोपीकडून इंजेक्शन पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार आणि जिम नेटवर्क बाबत सखोल तपास सुरू असून या कारवाईमुळे बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।